तमाम सहकाऱ्यांच्या नियोजनाखाली सुरू असणारी स्पर्धा अर्थातच रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल चषक 2025 एक शानदार समारोह आहे. अगदी कमी वेळेमध्ये या स्पर्धेचा आपण थाट अगदी या ठिकाणी पाहतोय. लाईव्ह युट्यूब चॅनल आहे, डीजे आहे, चांगलं व्यासपीठ आपण पाहतोय, चांगलं सुसज्ज असं मैदान आणि त्या मैदानावर असणारी एक पाटा विकेट. चार षटकांचा पहिला क्वार्टर फायनलचा सामना आजच्या दिवसातील कुंडे बहाल विपक्ष आरपी जसखार या दोन संघादरम्यान चार षटकांच्या दोन डावांमधून एका सामन्याचा निकाल आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानामध्ये निकेत म्हात्रे, दिवेश ठाकूर आणि गोलंदाज मोनिश पाटील. रत्नेश्वरी टेम्पल एंड कडून या चालू सामन्याचा पहिला षटक, पहिला बॉल, फर्स्ट डिलिव्हरी. आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, अगदी सवाली पद्धतीनं उडवण्याचा प्रयत्न केलाय, पण यावेळेस आपण जर पाहिला तर चेंडूला चांगली उसळी प्राप्त झाली आहे, चांगला बाउन्स प्राप्त झालाय. या खेळपट्टीचं एक विश्लेषण आपण पाहतोय मगासपासून. पहिल्या सामन्यापासून ज्या गोलंदाजाकडे चेंडू उडवण्याची क्षमता आहे त्यांनी चांगल्या पद्धतीने बाउन्स प्राप्त केलाय. ज्यांच्याकडे गती आहे त्याने त्या चेंडूला बीट देखील केलाय. ओव्हर पेच, इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरच्या भरून फेकून दिलाय. चेंडू येतोय वन बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. वर आलेले हे कमबॅक आहे. मागच्या सामन्यामध्ये देखील याच खेळाडूची आपण करामती फलंदाजी पाहिली होती. यावेळेस गती परिवर्तन केलं, लेग कटर बॉल केलाय, फलंदाजाला फसवलाय. गोलंदाजाकडे असणारी वैविधता, गोलंदाजाकडे असणारं टॅलेंट, त्याच्याकडे असणारी गुणवत्ता आणि गोलंदाजीचं वरिष्ठन आपण पाहतोय. एक जादुई बॉल फलंदाजाला जागच्या जागी उभं केलं या गोलंदाजानं. पुढचा बॉल, यावेळी जागा तयार केली, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहे. जोपर्यंत चेंडू घेऊन काढला, फील्ड केला जातोय. एक धाव या ठिकाणी नक्कीच मिळेल. एका धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 500 घरामध्ये. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. आमच्या समवेत गुणलेखक अमीर या ठिकाणी जोडले आहेत आणि आपण आवाज ऐकताय महाराष्ट्राचा एक लाडका सुप्रसिद्ध आवाज जयेश भोसले सरांचा. खर तर संपूर्ण स्पर्धेमध्ये आज त्यांच्या आवाजाची छाप आपल्याला ऐकायला मिळेल. यावेळी चांगली गोलंदाजी, परंतु दिशा थोडीशी बदलली गेली आहे. भरकटला आपल्या दिशेपासून, पंचांनी दंडित केलाय. नियमाचं उल्लंघन झालं, त्या ठिकाणी स्वैरमारा घोषित केला. इट्स अ व्हाईट बॉल. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली जाते. गोलंदाजाच्या बॉलिंग ऍक्शनवर थोडासा आक्षेप आलाय. गोलंदाजाच्या बॉलिंग ऍक्शनवर थोडासा आलाय संदेह. फलंदाजानं पहिल्या पंचांकडे केली मागणी. पहिल्या पंचांनी तिसऱ्या पंचांना मैदानाच्या आतमध्ये बोलावलंय. बऱ्याचदा बऱ्याच स्पर्धांमध्ये बॉलिंग ऍक्शन मध्ये असणारा संदेह आपण पाहतो. म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील बऱ्याच चांगल्या गोलंदाजांवर आक्षेप नोंदवला गेलाय. त्यामध्ये हरभजन सिंग देखील कुठे आड नव्हता. तदनंतर मुथय्या मुरलीधरन या गोलंदाजावर देखील आक्षेप येऊन गेलेला आहे. या परत या गोलंदाजांच्या टेस्ट देखील झाल्यात. यामध्ये बादी घोषित केलाय आणि परत एकदा तुम्हाला नव्या ऍक्शन मैदानामध्ये परत उतरण्याची संधी देखील प्राप्त झाली आहे. यावेळेस या गोलंदाजाला पाहिलं जाईल, जोखलं जाईल तिसऱ्या पंचांच्या तराजूमध्ये. यावेळेस शॉट ऑफ लेंथ, यावेळी दिशा भरकटली आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. गती चांगली आहे, गोलंदाजाकडे उचली चांगली आहे आणि गोलंदाजाची उंची देखील चांगली आहे. फक्त नियंत्रण
आपल्या हातावरचा ताबा या गोलंदाजानं सोडलाय. पुढचा बॉल यावेळेस कोठून काढलाय, लॉंग ऑन रिझल्ट मध्ये प्रॉपर टायमिंग पाहायला मिळतोय. स्वीट साऊंड ऑफ द बॅट, चेंडू केलाय सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क, 6 धावा. दुबाई कोणाला पावली हा प्रश्नच नाही. मुळात तिच्या दरबारी जो गेला ना त्या प्रत्येकाला पावली. फक्त आपली भावना शुद्ध असणं फार गरजेचं आहे. नवसाला पावणारी, हकेला धावणारी ही आपल्या सगळ्यांची लाडकी रत्नुबाई. आणि ही गाणी आपल्या जसखार गावामध्ये वारंवार वाचतायत. जसखार नव्हे तर ज्या ज्या वेळेस चरित सप्तमी निघते ना त्या त्या वेळेस प्रत्येक वेळेस हे शब्द आपल्या कानाला स्पर्श करत असतात. पुढचा बॉल यावेळेस चांगला फटका दिलाय. येस, प्रॉपर टायमिंग पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून चाललाय सीमारेषेच्या बाहेर, बॅक टू बॅक दुसरा षटकार. शानदार फटकेबाजी, अफलातून फटकेबाजी. अगदी हवाई हल्ले चढवले जात आहेत. गोलंदाजाला अगदी प्रेशराईज केलंय या फलंदाजानं. त्या फलंदाजाचं नाव आहे दिवेश ठाकूर. नवीन गोलंदाजाचा वापर केला जातोय. अंकित कातकरी नावाचा गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये वापरला जाईल. धावसंख्या आपण पाहतोय टोटल झाल्यात 19 धावा. चांगली दमदार सुरुवात आहे. पॉझिटिव्ह अप्रोच केलाय. जसकार संघानं आपल्या घरच्या मैदानावर यावेळेस जिंकायचं ठरवलंय, ठाणलंय. अभी नाही तो कभी नाही. एक वर्ष वाट पाहावी लागेल या चस्कावर नाव कोरायचं असेल तर. यावेळेस ओ हो, क्या बात है, अप्रतिम स्लॉट मध्ये आलाय, फेकून दिलाय डीप मिड विकेटच्या प्लॉट मध्ये, आउट ऑफ द पार्क, 6 धावा. हाय चल मेरे भाई, तू मारतोयस तर मी कुठे कमी आहे. असंच काहीच आता अनिकेत आणि दिव्येश यांच्यामध्ये सध्या दोघांमध्ये संघर्ष सुरू आहे. दोघेही अगदी भर उन्हामध्ये आपला बॅटला तापवून अगदी गरम केलाय, माहोल गरम केलाय, प्रेशर केलंय. कुंडेवाळ संघ आता प्रेशर मध्ये आलाय. यजमान जसकार संघ सध्याच्या घडीला आग ओकणारी फलंदाजी. गोलंदाजांना मात्र दंडित केलाय. गोलंदाजांवर मात्र प्रेशर टाकलाय. सायकोलॉजिकल प्रेशर, एक मनोवैज्ञानिक दबाव. नेक्स्ट बॉल साठी त्याच दबावातून गोलंदाज तयार असेल अंकित कातकरी. नेक्स्ट बॉल यावेळेस हो, हवाई सफर. क्या बात है, क्या बात है, अप्रतिम फलंदाजी आहे. अशा चेंडूंना सोडलं जाणार नाहीये, तर त्याला उत्तर एकच आहे, तोडलं जाणार आणि फोडलं जाणार. 6 धावा. करण्याचे भय नाही. या फलंदाजाच्या मनात कोणतीही गोष्ट नाहीये
फक्त या वेळेस या फलंदाजाच्या मनात एकच आहे, जसा बॉल येतोय ना तसा फेकतोय. सीमारेषेच्या बाहेर. नाव आहे अनिकेत म्हात्रे. अप्रतिम अव्वल दर्जाची क्लास बॅटिंग सुरू आहे. पुढच्या बॉल साठी तयार आहे. षटकारांची हॅट्रिक येईल का? यावेळेस बॅटला बॉल ब्रश झालाय. थर्ड मॅन मध्ये खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहेत. 3 खेळाडू पलतायत. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 33च्या घरामध्ये. धावा आणि धावा मैदानाच्या आतमध्ये वेगाने येत असताना पाहायला मिळत आहेत. मोठी फटकेबाजी चालू आहे. अनिकेत कातकरी पुढचा बॉल उजव्या सीच्या बाहेर अपीश पनिश केला. अगदी कट केलाय आणि स्क्वेअर कट करत असताना डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन एक अनिकेत म्हात्रेच्या बॅटमधून चौकार. मात्र 23 वरती नॉट आउट खेळतो. मागील मॅच मध्ये 28 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या पाहायला मिळाल्या होत्या. या सामन्यामध्ये अंकित कातकरी वरती तो हल्ले चढवतोय. पुढचा बॉल ऑन साइडला जागा बनवली आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन क्षेत्र अक्षय चेडूच्या खाली आलाय. सहज साधा सोप्पा झेल इथे टिपण्यात आला. धक्का क्रमांक पहिला. आघाडीची जोडी फोडली गेली आहे. अनिकेत मात्रे बाद. त्याने मिळवून दिली आहे. वेल बिगन इज हाफ डन. ज्याची सुरुवात चांगली ना त्याचा शेवट नेहमी चांगला होतो. धावफलकावरती एकंदरीत आपण पाहिला तर 37 धावा धावफलकावरती आहेत. 37 ऑन दी बोर्ड. 37 ला पहिला फलंदाज बाद झालाय. नवीन बॅटर प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. प्रथमेश ठाकूर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलाय 3ऱ्या क्रमांकावरती. धावफलकावरती 37 बनल्या. 37 ऑन दी बोर्ड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसऱ्या षटकामध्ये अंकित कातकरीला यश मिळालंय. 5व्या चेंडूवरती त्याने विकेट प्राप्त केलेली पाहायला मिळाली. छोट्या चणीचा आहे खेळाडू. मध्यम गती गोलंदाजीसाठी तो जाणला जातो. त्यावेळेचा बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. कोणती धाव मिळणार नाही. डॉट बॉल आला. एंड ऑफ दिस ओव्हर नंबर सेकंड. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 37 आहेत. एक फलंदाज बाद. बॅटिंग करत असताना जसकार संघ. समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 37 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. 19 दुसऱ्या षटकामध्ये आल्यात 18. जसकर संघ अगदी वेगळ्या रुबाबामध्ये आपल्या घरच्या मैदानावर खेळताना देखील पाहायला मिळतोय. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. नवीन गोलंदाज झालाय जितू गायकवाड. पुढचा बॉल यावेळेस फलंदाज पोझिशन मध्ये आले नव्हते. चेंडू लिव्ह केलाय परंतु जजमेंट फलंदाजाचं चुकलंय. पंचांकडे वाईट साठी दाद मागितली गेली परंतु पंच ही अपील फेटाळतायत. पुढचा बॉल यावेळेस लॉंग ऑफच्या भरून फेकलाय बॉल. सीमारेषेच्या बाहेर जाणारा आणखी क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळतोय. इट्स अ सिक्स.
पुढचा बॉल. गती परिवर्तन केला मात्र गतीमध्ये परिवर्तन झालंय तसंच नियंत्रणामध्ये देखील बदल पाहायला मिळालाय. व्हाईट बॉल अवांतर धाव जुळली जाईल. टोटल धावा आपण पाहतोय 44 धावा. पुढचा बॉल यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न. हवेमध्ये बॉल आहे. दोन खेळाडूंच्या अगदी मध्यात बॉल पडलाय. दोन्ही खेळाडूंमध्ये कॉलिंग नव्हतं. एक धाव या ठिकाणी नक्कीच मिळेल. एका धावेनिशी टोटल धावा झाल्यात 45 रन्स, 45 धावा. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे या डावातील. चांगल्या स्थितीमध्ये आहे, चांगल्या सुस्थितीमध्ये. ठाऊक आहे समोरच्या संघामध्ये किती मोठे मोठे फलंदाज आहेत. तुम्हाला या ठिकाणी पहिल्या डावात धावा कराव्याच लागतील आणि त्या स्थितीमध्ये अर्पित जसकर संघ पाहायला देखील मिळतोय. यावेळेस स्लो बॉल केलाय. चांगलं परिवर्तन पाहायला मिळतोय, व्हेरिएशन पाहायला मिळतोय. जो आला ना त्या गोलंदाजानं गतीचा वापर केलाय. मात्र इथं जितू गायकवाड नावाचा गोलंदाज चूक करत नाहीये. प्रत्येक चेंडू मागची गती जी आहे ती बदलली जाते. कधी ऑफ स्पिन आहे, कधी लेग स्पिन केला जातोय, कधी यॉर्क करण्याचा प्रयत्न, तर कधी स्लो बॉल केला जातोय. फास्ट केलाय. जेवढ्या गोलंदाजानं वेगानं फेकला ना तितक्याच ताकदीनं चेंडू चाललाय डीप मिडांच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. फॅब्युलस स्ट्रोक, 6 धावा. झाला डोकं वर करू दिलं जात नाहीये. पुढचा बॉल फुलटॉस बॉल आहे. पॅडल स्वीप केलाय डीप मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. जसकर संघाच्या फलंदाजानं कुंडेबाळ संघाच्या गोलंदाजाचे भर दिवसात 3-13 वाजवलेत. 3 षटकं. धावसंख्या आपण पाहतोय 57 धावा. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 19, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 18, तिसऱ्या षटकामध्ये आल्या 20, 18, 19, 20. हा पाढा मात्र सततचा या ठिकाणी लागलाय. शेवटचं षटक आहे हन्ना मारीचं. इथे मात्र काय असेल, ज्यानं मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच घेतलं होतं ना आपल्या गोलंदाजीच्या जोरावर, तो गोलंदाज झालाय कुणाल वास्कर. करेल का कमबॅक? एका कमबॅकची आवश्यकता आहे कुंडेबहाळ संघाला. फुल टॉस बॉल आहे. टायमिंग चुकलंय. एक धाव या ठिकाणी नक्कीच मिळेल. वेगानं आलेला फुलटॉस बॉलवर टायमिंग साधणं तितकं सोपं नसतं मित्रांनो. ती पाहायला दिसायला बरं दिसतं पण तेवढंच ते कठीण देखील असतं. एक सिंगल प्राप्त झाली आहे. 58 धावा धाव फलकावर लागल्या जातात. 58 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3.1 बॉल. स्थिती पहा 3.1 षटकानंतर 58 धावा. पुढचा बॉल फुल टॉस बॉल होता. भन्नाट वेग होता. फलंदाजाला फसवलं. यष्टी रक्षकाला देखील चुकवलं. पण एक धाव वाईटच्या माध्यमातून या ठिकाणी जोडली जाईल. हळूवार पद्धतीनं प्रेक्षकांची वाढती संख्या आपल्याला पाहायला मिळेल. आमच्या शाळेचे विद्यार्थी देखील शाळा सुटल्यानंतर क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेताना असेच काहीसे दिवस आम्ही आपल्या बालवयामध्ये पाहिलेत. कधी येतो, कधी बॅट फेकतो आणि कधी मैदानावर जातो. हेच आपलं आयुष्य या क्रिकेटच्या पटलावर राहिलं मित्रांनो. पुढचा बॉल यावेळेस ताकदीनं मारला. हवेत बॉल आहे. खेळाडू उपस्थित आहे. इथं मात्र आपल्या वज्रमुठीमध्ये कॅचला पकडलाय. आणखी एक विकेट.
6 चेंडू मध्ये 19 धावांचं योगदान दिले, ज्यामध्ये 3 षटकार या फलंदाजानं ठोकले. चांगली फलंदाजी केली आहे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये किरण पाटील. या बॉलवर जर कुणालनं विकेट घेतला तर तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आलंय. नाव आहे संजय दादा भास्कर यांच्या वतीनं. पुढचा बॉल, यावेळेस ओव्हर पिच बॉल, एक्स्ट्रा कव्हर लंगअपच्या बाहेर फेकून दिलाय. इथे मात्र उलट घडलंय, आल्या आल्या ठोकलाय फलंदाज. 5,000चं कॅश प्राइज परत एकदा असणार आहे संजय दादांच्या वतीनं. या चेंडूवर जर विकेट घेतली तर. यावेळेस हवेत बॉल आहे, विकेट येणार का? येस, 5,000 रुपयाचं कॅश प्राइज या विकेट साठी होतं आणि ते कॅश प्राइज या ठिकाणी जिंकलाय. चला, चला धुतुम आणि पाली दोन्ही संघांना विनंती आहे की आपण लगेच या. शेवटचा बॉल, लास्ट बॉल दिस इनिंग्स. धावसंख्या पहा, टोटलच्या झाल्यात 65 धावा आणि 65 धावांमध्ये चांगलं योगदान राहिलं. अनिकेतचं चांगलं योगदान राहिलं, दिव्येशचं, या दोघांनी चांगला खेळ केला. यावेळी चांगला बॉल आहे, चांगल्या गतीने टाकलाय. अपील आलंय, अपील उंचावलं जात आहे. इथून मात्र आणखी एक विकेट, डाव संपला जातोय. 4 षटकांचा खेळ झाला. 4 षटकानंतर धावसंख्या आपण पाहतोय 65 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. विपक्ष 9-11 भैरवनाथ धुतुम या दोन संघादरम्यान केलं जाईल टॉस. आवाज ऐकायला मिळेल जयेश भोसले सरांचा. नाणेफेकीचा कौल करण्यात येतो. एका बाजूला ऋतुम आणि पाली या संघाला आपण पाहत आहोत. जय बापदेव पाली आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना पाहायला मिळेल भैरवनाथ क्रिकेट क्लब ऋतुम. आपण टॉस कडे बघतो आहोत. नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. मी आदरणीय राकेशजी तांडेल साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट शहरीय सौष्ठव बॉडी बिल्डर तथा एक लेजेंडरी क्रिकेटर, एक जलदगती गोलंदाज यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो आहोत. दुतुम संघ कॉल करेल. हेड इज अ कॉल. हेड आला. टॉस जिंकला दुतुम संघाने. प्रथमतः टॉस किती महत्वाचा होता? भरपूर महत्वाचा आहे. ग्राउंडला प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि 50 तार काढण्याचा प्रयत्न करू. म्हणजे पुढचा प्रश्न विचारायचाच नाही का समालोचकाने. आपण या सर सुधीर तांडेल यांच्या नावाने ही स्पर्धा खेळतोय. एक लेजेंडरी क्रिकेटर, त्यांच्या काही आठवणी, ज्या रीतीने ते गोलंदाजी करायचे, रायगड एक्सप्रेस म्हणून ते जाणले जायचे, दुतुमकरांच्या काही आठवणी? खरोखर सुधीर दादा एकदम लेजंड गोलंदाज होता. एवढी वर्ष त्यांनी दसकार गावाला आणि उरण, रायगड, पूर्ण महाराष्ट्राला पूर्ण भरपूर एवढी वर्ष दिली. सल्यूट असो सुधीर दादाला. क्या बात आहे. का 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न राहील. एक चांगली मॅच पाहायला मिळेल का? सगळे खेळाडू आलेत का? काही स्क्वॉड मध्ये काय बदल आहे तुमच्याकडे? सर्व खेळाडू आले. सर शुभेच्छा दुतुमकरांना. बापदेव पाली, तुम्ही टॉस जिंकला असता, निर्णय काय घेतला असता? आता बॅटिंग करायची, फलंदाजी केली असती. बॅटिंग झाली, किती बनवण्याचा प्रयत्न असेल?
50-55. ही स्पर्धा खेळल्याजोगे या अर्थात मैदानावरती आल्यानंतर इथलं ऍटमॉस्फिअर, इथलं क्लायमेट कसं वाटतं एकंदरीत आयोजन नियोजन? आयोजन मस्त आहे. खेळायला खूप मजा येते. आम्ही गेल्या वर्षी तर चॅम्पियन झालो होतो. तर मजा येते खेळायला. अजूनच मजा येईल म्हणजे. चला माझ्या तयारीनिशी तुम्ही आलेला आहात. सर सुधीर दांडेल यांची गोलंदाजी तुम्ही पाहिली आहे. लेजेंडरी क्रिकेटर, रायगड एक्सप्रेस. काय म्हणाल त्यांच्या आठवणींना कसं उजाळा द्याल? तो जास्तीचा बोलत नाही. त्याने शुभेच्छा असतील दोन्ही संघाला. एका बाजूला जयबाबदेव पाली आणि त्याच्या अगेन्स्ट दुतुम संघ पाहायला मिळणार. टॉस जिंकलाय दुतुम संघाने. दे वेन द टॉस अँड दे डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. थँक्यू. येस, दुसऱ्या डावाला आपण या ठिकाणी सुरुवात करू. तद्वार परत एकदा आपण त्या आवाजाच्या दिशेने जाऊ, ज्या आवाजाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या मोठ्या मोठ्या स्पर्धा आज गाजल्या जात आहेत. कधी पुण्यात आहेत, कधी साताऱ्यात आहेत, कधी मुंबईमध्ये आहेत, तर कधी ते रत्नागिरीमध्ये आपल्याला ऐकायला मिळतात. चलूया, आवाज ऐकूया आपण जयेश भोसले सरांचा. चला मॅच कडे वळूयात. धन्यवाद अतिजी पाटील सर. प्रख्यात विख्यात असे ख्यातनाम समालोचक आणि तथा आपण ज्यांच्याकडे आवर्जून पाहतो ते सूत्र संचालक म्हणून ज्यांना आपण ऐकत होतात. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. धावांचा रतीब रचला गेलाय. शेवटच्या षटक हाताळणाऱ्या कुणाल वास्कर साठी त्यांचे पिताश्री यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. जिथे विकेटसाठी धावफलकावरती धावा बांधल्या. टोटल 66 धावसंख्येचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालेलं पाहायला मिळतंय. एक मोठं लक्ष आहे, मोठे इरादे आहेत. मॅचकडे मोठ्या इरादेने आणि ईर्षेने मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हावं लागेल. क्षेत्र कोणतेही असू द्यात, आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नसतो. आज कोण किती कष्ट करणार हेही पाहणं तितकंच गरजेचं आहे. हिमतीने हारा, हिंमत कदापि हारू नका. परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवूनच जन्माला घालतो. चमकतो तोच जो घणाचे घाव सोसण्याची हिंमत ठेवतो. त्या मॅच मध्ये गोलंदाजी मार्क वरती पहिले षटक घेऊन साहिल ठाकूरला आपण पाहत आहोत. या मॅच कडे आपण वळूयात. खरं तर एक महत्वाचा सामना जिथे पाहायला मिळणार आहे. थोड्याच वेळापूर्वी गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये जिथे आपण पाहत होता अमीरजी ठाकूर साहेब यांना खरं तर स्पीडीमध्ये एक उत्कृष्ट अकाउंटंट म्हणून त्यांच्याकडे आपण पाहतो आणि त्यांना आपण गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये पाहिलं होतं. परंतु सध्या जॉईंट होत आहेत. अर्थात रोहन यांनाही आपण पाहतो ते देखील जॉईंट होत आहेत. सामन्याकडे वळूयात. समाधान वास्कर मागील मॅच मध्ये तुफानी अंदाजामध्ये तोडफोड बॅटिंग त्याने केली होती. त्याला आपण स्ट्राईक एंड वरती पाहतोय. 66 66चं टार्गेट. पहिला बॉल काही काळ हवेमध्ये राहिला होता. गोलंदाज काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला. खोलातला चेंडू सरळ बॅटने केला होता. धाव मिळणार नाही. पहिला चेंडू डॉट बॉल आला. समाधान वास्कर ज्याला मात्र मोठ्या फटक्यांसाठी आपण दांडला जात असताना सातत्याने पाहतो. या सामन्यामध्ये त्याची फलंदाजी ही संघाला खूप काय देऊन जाईल. या मॅच मध्ये त्याचं प्रदर्शन सर्वाधिक महत्वाचं राहणार आहे. 66चा पाठलाग करायचा आहे का मोठ्या लक्ष्याचा पाठलाग चालू आहे. पहिला चेंडू जो मात्र निर्धाव स्वरूपाचा आलाय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. चेंडू दिशाही नाही. गोलंदाजाला दंडित करण्यात येते. व्हाईट बॉल आलाय. रिदम चांगला, फॉलो थ्रू चांगला आहे. त्याहूनही अधिक ज्या रीतीने सेटअप तयार करतोय गोलंदाज साहिलला आपण पाहतोय. सातत्य गोलंदाजीतलं पाहायला मिळत आहे. साहिल ठाकूर त्याने एक टोन सेट केलाय. वेगाने तो गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. खरं तर गोलंदाजाने गोलंदाजी करत असताना त्याचा वेग, त्याचा टप्पा, त्याची दिशा ही नेहमी चांगली असावी लागते आणि ती इथे पाहायला मिळाली आहे. टप्पा चांगला आहे, दिशा चांगली आहे, वेग चांगला आहे. पुढचा बॉल यावेळेला फुलरलेनला ऑन साईडला केलाय. गॅप मोठा आहे. अलॉंग विथ द कार्पेट जमिनीला गुदगुल्या करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. समाधान वास्करच्या बॅटमधून आला हा चौकार. गेले अनेक वर्ष याच गोष्टीसाठी तो दांडला जातोय. मला काय, मी मारतो, मारामारीच मला पट्ट, हा त्याचा स्वभाव आहे. पुढचा बॉल लोअर फुलटोच होता. डाऊन द ग्राउंड केलाय.
चेंडू सीमारेषेच्या दिशेने. हा फलंदाज इथे मात्र मोठेच फटकेबाजी खेळतोय. आला आणखीन एक चौकार. आतिषबाजी सुरू आपने की थी खतम हम करेंगे हेच सांगण्याचा प्रयत्न इथे समाधान भास्कर करतोय. त्याच्या बॅटमधून 2 बॉल 2 चौकार आलेत. धावफलकावर 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 ऑन दी बोर्ड. 9 धावा धावफलकावरती बनल्यात. पहिल्या 3 चेंडूचा खेळ संपलाय. समाधान मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 66 पाठलाग करत असताना आघाडीला तो आलेला पाहायला मिळतोय. मोठ्या फटक्यांमध्ये केवळ डील करतोय. बॅटची लिडिंग एज, नशिबाची साथ, फाईन लेगला चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळेल. सीमारेषेच्या दिशेने अडवला जातोय. इथे बाजी मारली आहे क्षेत्ररक्षकांनी. उपयुक्तता सिद्ध केली. हजार दबावीपणा दाखवला. धावा मिळाल्या ते एकंदरीत 2. संघाची धावसंख्या या दुहेरीच्या मदतीने जिथे 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती जिथे डॉट बॉल आला, दुसरा चेंडू अवांतर, तदनंतर 2 चौकार आणि इथे आलेल्या दुहेरी धावा. 11 धावा धावफलकावरती 66चा पाठलाग. एक मोठं लक्ष उभं करण्यात आलंय. 66चा पाठलाग 4 षटकांमध्ये तुम्हाला करायचा आहे. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर होता ऑन साइडला. गोळीच्या वेगाने AK-47 समाधान भास्करच्या बॅटमधून आला चौकार. पंचांना डोळ्यात तेल घालूनच उभं राहावं लागणार आहे. समाधान भास्कर ज्या रीतीने बॅटिंग करतोय, कदाचित बॉल अजून डाव्या बाजूला असता तर कार्यक्रमच झाला असता. हा चौकार येत असताना पाहायला मिळाला. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 15 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने साहिल. यावेळेला ऑन साइडला हा फलंदाज घालतोय राडा आणि म्हणतोय 6चा पहाडा. त्याने ठोकलाय षटकार. सुरुवात पहिला चेंडू निर्धाव आला आणि तदनंतर देखील आपण पाहतो 21 बनल्यात. 66चा पाठलाग करायचा. 21 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळतात. अजूनही आवश्यकता राहिली आहे ती 45 धावसंख्येची. खरं तर आस्किंग रन रेट सांगत होता 4 षटकामध्ये प्रत्येक षटका गणित 16.50च्या आस्किंग रन रेटने धावा बनवायच्या होत्या. त्यामध्ये 21 तर बनवल्यात. खरं तर आश्वासक सुरुवात म्हणता येईल. आणि आता इथून पुढे 15च्या करंट रन रेटने 15च्या आस्किंग रन रेटने धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात येतोय. रुशान ठाकूरला इन्व्हाइट करण्यात येत असताना आपण पाहत आहोत. पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या पाहायला मिळाल्यात. स्ट्राईक इन वरती मयूर वास्करला पाहत मिळत आहे. खरं तर या आधीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं तर ओपनिंग फलंदाजाला बदललाय. संदीप म्हात्रे आला होता मागील मॅच मध्ये ओपनिंग साठी. संदीप म्हात्रेला थांबवलंय. कदाचित पुढे रन चेस मध्ये काहीशी वेगळी रणनीती आहे या मॅच मध्ये. संदीप म्हात्रे नाही तर त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये मयूर वास्कर आहे जो स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. धावफलकावरती 21 बनल्यात. पहिलं षटक धावांचा रतीप रचला गेलाय. हाफ ट्रॅकर होता उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल. इथे दिशाहीन राहिला. व्हाईट बॉलने सुरुवात झाली आहे. अतिरिक्त धाव येत असताना पंच व्हाईट बॉल असल्याची खूण करतात आणि परिस्थिती अतिशय वाईट असल्याची खूण करतात. अवांतर धाव येते. संघाची धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने जिथे 22 धावा धावफलकावरती आहेत. 22 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉल खाली राहिलाय. संबरित डिलिव्हरी. जमिनीला पाणबुडी ज्या रीतीने समांतर जाते हा चेंडू जमिनीला समांतर गेला होता. उसळी जास्तीची प्राप्त केली नाही. डेटला हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गोलंदाजाने. बॉल खाली राहिला. अपेक्षा केली होती बॅटरने की उसळी गेला बॉल. डॉट चेंडू येत असताना पाहायला मिळतं. धावफलकावरती 22 आहेत. 44 ची गरज. पुढचा चेंडू लोअर फुलटॉस बनवला. डाऊन द ग्राउंड खेळलाय. जजमेंट चांगल्या क्षेत्ररक्षकाचं. वेल जज कॅच. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक पहिला. फलंदाज मयूर वास्कर बाद.
हाती गुणलेखिका सोनमताई चव्हाण रत्नागिरी त्यांचाही जन्मदिवस आहे. खरं तर आजचा दिवस फारसा महत्वाचा राहतो आणि मैदानाच्या आतमध्ये तितकासा महत्वाचा दिवस आहे या खेळाडूंसाठी. हा पलकावरती धावा जिथे 22 बनल्यात. एक फलंदाज बाद झाला मयूर वास्करला आपण पाहिलं. संदीप म्हात्रे, मी याच गोष्टीचा उल्लेख केला होता मागील मॅच मध्ये, तो आघाडीला आला होता. या सामन्यामध्ये त्याला आपण तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी पाहत आहोत. मोमेंटम शिफ्ट होईल का या षटकामध्ये? विकेट आली आहे. पुढचा बॉल यावेळेला आल्या आल्या मोठा प्रहार केलाय. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी, परंतु इथे घडते तरी काय, पंचांचा इशारा येणं बाकी आहे. निर्णय इथे, चला मी लक्ष वेधन, धोनीजी स्वतः त्या ठिकाणी आहेत कदाचित. अंपायर तिसऱ्या पंचांना रेफरल करण्यात आले. बापदेव पाली संघ त्या ठिकाणी आहे. निर्णय काय असेल? चला कॅमेरामध्ये या साऱ्या गोष्टी स्पष्ट होऊ शकत नाही आहेत. आपण प्रेक्षक वर्गाची मदत घेऊया का? बापदेव पाली संघ बापदेव पाली संघाने षटकार तर सांगितलाय, परंतु थांबा दोत्तुमकरी बाजूला आहेत. चला अंपायर तुम्ही जा तिकडे. केवळ एक सिंगल एरिया बॉलवरती, एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. अंपायर स्वतःच्या जागेवरती येत असताना आपण त्यांना पाहतोय. हा निर्णय इथे आलाय, अर्थात एक सिंगल. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 23 बनल्यात. 66चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, जिथे अजूनही 43 ची गरज राहिली आहे. येणारे एकंदरीत आपण पाहिलं तर 15 चेंडूचा खेळ शेष. 15 चेंडू आणि 43 ची गरज. 45 हव्या होत्या 18 बॉल मध्ये. पुढचा बॉल उजव्या शीच्या बाहेर सोडून दिला, लिव्ह केला बॉलला. ठाऊक होता समाधानला की जास्तीचा बॉल बाहेरून जातोय, त्याच्यावरती कोणताही मोठा प्रयत्न केला नाही फटका खेळण्याचा. बदलली ते चांगलं होतं, बॉलला रीच मध्ये घेतलं होतं. शरीरापासून जवळ घेण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला होता. अवांतर धाव येते, अतिरिक्त धाव येते, समाधानला ठाऊक आहे. पुढचा बॉल लॉर्ड फुलटोस आडवा बाटने ऑन साइडला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आकर्षक अद्भुत षटकार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॉल खाली राहिला. सरप्राईज पॅकेज होता. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल आला. एक तेरी तो एक मेरी असंच म्हणता येईल. हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती 30 बनल्या. 66चा पाठलाग, 36ची गरज या सामन्यामध्ये अजूनही राहिलेली पाहायला मिळते. सामना बनवलाय खरं तर एका मोठ्या फटक्याने. एक मोठा प्रहार येत असताना पाहायला मिळाला. समाधान भास्कर किती बी समोर येऊ द्यात ना, त्यांना एकटा बस असं सांगत असताना तो एकटाच लढतोय लढवया वृत्तीने. यावेळेचा फटका बसलाय. कॅच पकडली तर मॅच मध्ये येणार. ही कॅच नाही तरी मॅचच आहे. समाधान भास्कर एक गोल्डन विकेट. धक्का क्रमांक 2.
ही विकेट नाही तर ही अर्धा सामनाच होता जो खिशात घातलाय खरं तर आरपी जसकार या संघाने. महत्वाची विकेट इथे प्राप्त झाली आहे. अजूनही 36ची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 36ची गरज. 12 बॉल 36ची आवश्यकता. पहिल्या षटकामध्ये 21 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये एकंदरीत धावा येत असताना पाहायला मिळाल्या. त्या 9 धावा आल्या आणि 2 विकेट प्राप्त केल्या. मॅचचं मोमेंटम या षटकामध्ये आपण पलटत असताना रुशांत ठाकूरच्या माध्यमातून पाहायला मिळालं. काय गोलंदाजी केली त्याने. एक युवा खेळाडू, प्रतिभा संपन्न, विकेट टेकर विकेट घेणार नाही तर काय करणार. त्याने विकेट प्राप्त केली. संघाला विकेट प्राप्त करून देत असताना आणि मोमेंटम ही मॅचचं शिफ्ट केलंय त्याने. चला पुढचा सामना दोन्ही संघ तयार राहा. टॉस जिंकला नेक्स्ट मॅचचा तो अर्थातच 9-11 भैरवनाथ क्रिकेट क्लब धुत्तुम या संघाने. आपण तयार राहा. टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि जय बापदेव पाली आपल्याला जी बॅटिंग करायची होती तिने मिळाले. येणारे चेंडू आता मात्र 12 मध्ये 36ची गरज. संदीप म्हात्रे आणि त्याच्या साथीला प्रसाद मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. एक छोट्या श्रेणीचा खेळाडू नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण त्याला पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना एक डावखुऱ्या हाताचा गोलंदाज वेगाने टाकला, बॅटरला फॉलो केलंय. डॉट बॉलने सुरुवात होत असताना आपण या षटकाची पाहतोय. डॉट बॉलने सुरुवात झालेली या षटकाची आपण पाहत आहोत. चांगला चेंडू पाहायला मिळाला, पडल्यानंतर आतमध्ये आला, व्हस करून आतमध्ये आलाय. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, लॉंग ऑन तैनात करण्यात आला. डीप मिड विकेट आहे, बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर. डीप मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे आणि सरप्राइझिंग पॅकेज हे आहे ना की जिथे मात्र एक डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. तो थोडासा ऑर्थोडॉक्स उभा करण्यात आलाय. गोलंदाजाची रणनीती राहील, एक प्री प्लॅनने गोलंदाजी करण्यात येते. फुल लेनचा बॉल, हेलिकॉप्टर डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. संदीप म्हात्रेच्या बॅटमधून मुक्काम पोस्ट. तालुका जिल्हा विचारून घे या जगात. आणि जो आमच्याशी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. ढगातच मारला हा बॉल. तीस बनला, 30ची आवश्यकता. संदीप स्ट्राईक एंड वरती आहे. शफल झाला, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे घडते तरी काय, धाव मिळणार नाही. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू येत असताना आपण पाहत आहोत. पहिल्या 4 चेंडूचा खेळ संपला. विजयासाठी आता मात्र उर्वरित 8 बॉल आणि 30ची गरज. पुढचे 2 चेंडू महत्वाचे आहेत. या षटकामध्ये केवळ एक षटकार आला, 6 धावा आल्यात. यावेळेला बॅटची लिडिंग एज घेतली, पाठीमागे चाललाय क्षेत्ररक्षक आहे ना, सिंगल मिळेल. केवळ एकेरी धाव येते. दुहेरीसाठी पलटले, सेकंड रन. जोखीम बरी होती. रिक्स घेतली की तोटा होतो, परंतु रिक्स घ्यावीच लागणार आहे. रिक्स घेतली नाही तर विजय कसा फिक्स होईल, त्यासाठी रिक्स घेतली दोन्ही खेळाडूंनी. धावा मिळाल्या तर 2 संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने जिथे 38 बनल्यात, 28ची गरज या सामन्यामध्ये विजयासाठी राहिली आहे. येणारे 7 बॉल आणि 28ची आवश्यकता. 7 चेंडू 28 धावा. विजय सहजासहजी देण्यासाठी तयार नाही जसकारकर. या बेचा बॉल, यष्टीरक्षकाचा वेग घेतोय. याही षटकामध्ये केवळ 8 आल्यात. मागील षटकामध्ये आपण पाहिलं तर 9 धावा आल्या. 2 फलंदाजांना बाद करण्यात आलं, परंतु सागर ठाकूरने केवळ 8 धावांचा षटक टाकला. विकेट मिळू शकला नाही, विकेटचा रकाना तो भरू शकला नाही. संघाला मॅच मध्ये आणलाय. 6 बॉल 28ची आवश्यकता. डीजे ब्रेक घेऊयात, असा गेलो नाही असा आलो. टीम षटक हाताळण्यासाठी इन्व्हाइट करण्यात. खरं तर मनीष ठाकूरला शेवटच्या षटकामध्ये आलाय, परंतु त्याच वेळेला एक नौका बॅटर स्ट्राईक एंड वरती आहे. एक नवीन फलंदाज स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल. बॅटिंग करणारा संघ चला डगआउटच्या दिशेने या नेक्स्ट मॅच. आणि त्याच वेळेला दुत्तुमकर आपण तयार राहा. पुढचा सामना लगेचच पाहायला मिळेल. प्रसाद साठी पहिला बॉल, नाकाजवळ फुंकर मारणारा, उसळी घेणारा आणि डेटला हिट करणारा एक बाउन्सर पाहायला मिळतोय.
डॉट बॉल येतो येणारे. आता मात्र उर्वरित 5 चेंडू आणि 28 ची आवश्यकता. 5 चेंडू आणि 28 ची गरज. फिजिकल फिटनेसच्या जोरावरती अनेक सामने जिंकता येतात आणि फिजिकल फिटनेसच्या जोरावरतीच आपण अनेक मैदानही गाजवू शकतो. पुढचा बॉल यावेळेला देखील कमी गतीचा लगातारचे 2 बॉल डॉट आलेत. 4 चेंडू आणि आता मात्र 28 ची आवश्यकता राहिली. हा सामना दूर चाललाय. एका क्षणाला असं वाटत होतं ना की विजयाला गवसणी घालण्यासाठी समाधान सारखा बॅटर जर जास्त काळ व्यतीत करेल खेळपट्टीवरती तर लिलाया मिळेल विजय. परंतु असं काही नियतीलाही मान्य नव्हतं आणि जसकारकरात नाही. जसकारकर हार मानतील तर जसकारकर कसले मैदानाच्या आतमध्ये कोणत्याही क्षणाला हार मानायला तयार नसतात ते खेळाडू. तिसरा बॉल ऑन साइडला खेळला. सिंगल अवेलेबल आहे परंतु प्रसादने कोणती सिंगल घेतलेली नाही. अर्थात इथून डॉट बॉल येईल. उर्वरित 3 चेंडू आणि विजयासाठी जिथून 28 ची आवश्यकता राहिली आहे. फिटनेसच्या जोरावरती आपण मैदान गाजवू शकतो आणि ती फिटनेस राकेश तांडेलकर यांच्यापासून राकेश तांडेल यांच्या व्यतिरिक्त कोण जास्तीची सांगेल. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता ऑन साइडला. क्षेत्ररक्षकाला शोधलंय. रोहित पाटील चेंडूच्या खाली आला. त्याने एक लिलेया झेल टिपला. धक्का क्रमांक 3 प्रसाद बाद. पाहायला मिळते. उर्वरित 2 बॉल 28 ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिलेली पाहायला मिळते. महत्वाचा सामना 2 विजेते संघ खेळत असताना आपण पाहिले. पुढचे राहिलेले उर्वरित 2 चेंडूचा खेळ शेष आहे. आडव्या बॅटने आल्याला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जितू गायकवाडला आपण पाहतोय. धाव आलेली नाही. या स्पर्धेतलं पहिलं मेडन ओव्हर च्या उंबरठ्यावरती आहे. गोलंदाजी मार्क वरती असणारा अर्थात मनीष ठाकूर. पहिली मेडन ओव्हर या स्पर्धेतली पाहायला मिळणार का? अर्धशतक तर पेंडिंग राहिलंय. अद्याप विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली नाही परंतु मेडन ओव्हर लास्ट बॉल. शेवटचा चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचा येतोय आणि या स्पर्धेतली पहिली मेडन ओव्हर हाताळली आहे. मनीष ठाकूरने हा कारनामा नोंदवला. रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल चषक जसकार 2025 ची पहिली मेडन ओव्हर.